जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचं KYC करण्याच्या मागणीसाठी एका व्यक्तीने जे आहे महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडलेली आहे. KYCच्या माध्यमातून तुला मदत करतो असं सांगून आणि दुसऱ्याही घटनेमध्ये महिलेला तुझ्या नवऱ्याचं पेन्शन वगैरे मी मिळवून देतो अशा बाबीमध्ये त्यांनी शरीर सुखाची मागणी केली. दोन्ही घटनांची पोलिसांनी नोंद घेतलेली आहे. त्या ठिकाणी ते FIR दाखल झालेलं आहे. पण अलीकडे महाराष्ट्रामधलं चित्र जर पाहिलं संपूर्ण ठिकाणं साऱ्या महाराष्ट्रामध्ये तर एकतर महिलांवर अत्याचार मोठे होत आहे. महिलांना अशा स्वरूपाचे आमिष दाखवून त्यांना त्या ठिकाणी लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न होतो आहे. अशोक खरात हे एरंड्यासारखं प्रकरण वाढत आहे. एखाद्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो आहे. हे सर्व महाराष्ट्रामधलं चित्र आहे. पुण्यामध्ये असं घटना दररोज घडत आहे. तर आता या ठिकाणी पोलिसांचा धाक राहिलेला नाही. एकतर असं घटना घडल्यानंतर कडक त्याला त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर त्याला शिक्षा होण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले पाहिजे. अशांना तर कडक शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि पोलिसांचा धाक राहिला नाही. पोलीस यंत्रणा भ्रष्ट झाली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहे. काल देखील आदिवासी मंत्री जळगावला आले होते. आदिवासी नेत्यांना घेराव घातला. पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर मंत्रीच पत्रकारांवर चिडल्याचं पाहायला मिळालं. शेवटी तुम्ही काय प्रश्न विचारता हा प्रश्न लक्षात घेऊन मंत्र्यांनी संयमाने उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. असं चिडून उपयोग नसतो. काही जे उत्तर आहे तर समोर झालं पाहिजे. जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा तुमचं सरकार असेल तर त्याचं समर्थन करा किंवा त्याला विरोध करा.